आपले विद्यार्थी तयार आहेत आणि आपण सगळे तयार होत आता धड्याचा पुढचा भाग बघण्यासाठी। संगीता मैम, आप मुझे थोड़ा एक्सेस देंगे शेयर करने के लिए? हाँ मैम। ओके, चला, माझा आवाज येतोय तुम्हाला आता? ओके, वैशाली मॅडम आणि सर, तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे जरा चॅटबॉक्समध्ये तुमच्या शाळांची नावं टाका, जेणेकरून आम्हाला ती कळतील। आता आपण धड्याला सुरुवात करूया। आपण कुठला धडा सुरू केला होता मागच्या वेळेला, तुमच्या लक्षात आहे का? आपण प्रदूषणाबद्दल चर्चा केली होती। आपल्या आजूबाजूला जे काही घातक पदार्थ असतात, जे हवा, पाणी आणि जमीन ह्या तीनही माध्यमांपर्यंत पोहोचतात आणि त्यातून आपल्याला काही हानिकारक, त्रासदायक अशा काही परिस्थितीमधनं आपण स्वतःला अनुभवतो, त्याला आपण म्हणतो पोल्युशन, म्हणजेच प्रदूषण। तोच आहे आपला आजचा धडा, जो आपण ऑलरेडी त्याचा एक भाग पूर्ण केलेला आहे। हवेचं प्रदूषण म्हणजे काय हे आपण ऑलरेडी डिटेलमध्ये बोललो। आता आपण आज त्याच्या दुसऱ्या टप्प्यावर जाणार आहोत, पण त्याच्या आधी जरा पटापट हा विषय काय आहे एकदा बघूया। इन केस तुम्हाला माझा आवाज आला नाही तर मला सांगा, कारण मी जेव्हा स्क्रीन शेअर करते तेव्हा तुम्ही मला कोणीही दिसत नाही। आणि बोलायचं असेल तर माईक ऑन करा आणि तुम्हाला काही शंका असतील तर विचारा, आणि काहीही बोलायचं नसेल तर कृपया आपापले माईक बंद करा, ठीक आहे? शाळेचा माईक ऑन आहे, काही बोलायचं नसेल तर जरा तुम्ही माईक बंद करा, ठीक आहे? चला, आपण धड्याबद्दल बोलतो आहे आणि तो आहे प्रदूषण। तर प्रदूषणाचा विळखा, प्रदूषणाची समस्या हे आपण लहानपणापासून निबंध स्पर्धेमध्ये पण लिहितो। आणि प्रदूषण म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहिती, आपण त्याचा अनुभव घेतो। तर हे प्रदूषण आणि त्याचे प्रकार, इथून सुरुवात होते। प्रदूषण म्हणजे पर्यावरणामधल्या दूषित पदार्थांची उत्पत्ती, त्याची उपस्थिती, त्याचा सजीव आणि परिसंस्थेवरती होणारा घातक परिणाम म्हणजेच प्रदूषण। उदाहरणार्थ, आपण जे पाणी पितो ते जर प्रदूषित असेल तर त्याचा परिसंस्थेवर परिणाम होणारच आहे, कारण त्या पाण्यावरती अवलंबून असणारे इतर सगळे सजीव, त्या भागामध्ये असलेल्या सगळ्या सजीवांच्या पाण्याची गरज त्या पाण्याच्या स्रोतावरती अवलंबून आहे। समजा त्याच पाण्यामध्ये कुठलं तरी प्रदूषण झालं असेल, काही प्रदूषित रसायनं त्याच्यामध्ये सोडली गेली असतील, तर त्याचा परिणाम तिथल्या आजूबाजूच्या सगळ्याच सजीव सृष्टीवर होणार आहे। म्हणजेच प्रदूषण ह्याच्यामध्ये आपण पर्यावरणातल्या दूषित पदार्थांचा आणि त्याच्यावरती आपल्यावर त्याचा होणारा परिणाम ह्या दोघांचा एकत्रित अभ्यास करतो। पुढे वायू प्रदूषण, त्याची कारणे, ह्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या। जीवाश्म इंधन, वाहन उत्सर्जन, औद्योगिक प्रक्रिया, कृषी पद्धती, ह्या बऱ्याच कारणांमुळे वायूचं प्रदूषण होतं। वायू म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेली हवा। त्या हवेचं प्रदूषण कशामुळे होतं? आपलं जीवाश्म इंधन म्हणजेच काय, फॉसिल फ्युएल, त्याच्यामध्ये असतो कोळसा, तेल, नैसर्गिक वायू, ह्या सगळ्यांच्या ज्वलनामधून जे काही त्रासदायक किंवा हानिकारक वायू निर्माण होतात ते आजूबाजूच्या हवेमध्ये पसरतात आणि ह्यालाच आपण वायू प्रदूषण म्हणतो। वाहन उत्सर्जन दुसरं, आपल्या ज्या काही कार, ट्रक, बस, रिक्षा, टू व्हीलर, फोर व्हीलर, सगळ्या प्रकारच्या गाड्यांमधून जो धूर बाहेर पडतो, त्या धुरामध्ये सुद्धा जो बाहेर येणारे वायू असतात ते वायूचं प्रदूषण करतात। औद्योगिक प्रक्रिया, कुठल्याही मोठ्या उद्योगांमध्ये किंवा त्यांच्या ज्या काही फॅक्टरी असतात, कारखाने असतात, त्याच्यामधूनही अनेक प्रकारची प्रदूषित पाण्याची किंवा वायूची निर्मिती होत असते। जेव्हा असे वायू एखाद्या औद्योगिक कारखान्यांमधून निघणारे वायू तिथल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये पसरतात तेव्हा तिथे वायू प्रदूषण होतं। म्हणूनच कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही MIDC एरिया बघा, तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल कंपन्या असतात। काहींचे काही सांडपाण्याचे किंवा असे जे काही मार्ग असतात ते मुख्य पाण्याच्या स्रोतापर्यंत कुठेतरी जातात आणि खूप साऱ्या लांब लांब उंचपर्यंत अशा चिमण्या भरपूर साऱ्या तुम्ही कारखान्यांवरती बघितल्या असतील। त्याच्यामध्ये जे काही जाळलं जातं किंवा जो काही कचरा असतो त्याला प्रोसेस करून बाहेर टाकलं जातं, तर त्याची वरपर्यंत चिमणीमधून बाहेर जाण्याची जागा असते आणि तिकडनं ते हवेमध्ये शेवटी सोडलं जातं। शेवटी काय, औद्योगिक प्रक्रियेतून निघणारा धूर सुद्धा आपल्या वायूमध्ये प्रदूषण निर्माण करतो। कृषी पद्धती, आपल्या शेतामधनं अधिकाधिक उत्पन्न आपल्याला मिळावं
त्याच्यावरती कुठल्याही आपण जी काही पेरणी केली आहे त्याच्यामध्ये जी काही रोपं आहेत त्याच्यावरती कीटक येऊ नये, काही त्याच्यावरती कचरा येऊ नये, काही प्रॉब्लेम येऊ नये, अशा पद्धतीने जेव्हा आपण ज्या आपल्या शेतामधल्या आपल्या पिकांवरती फवारणी करतो त्या फवारणीमधनं सुद्धा जे काही वायू निर्माण होतात ते आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरतात. म्हणजेच कृषी पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला हे माहितीये की वायूमध्ये प्रदूषण होतं. आता पुढचा मुद्दा आहे वायू प्रदूषणाचे परिणाम. श्वसनाबद्दल ज्या काही समस्या असतात, श्वास घ्यायला त्रास होणं, फुफ्फुसाचा कर्करोग होणं, दमा, छोट्या मुलांना बालदमा असतो. बऱ्याच वेळा तुम्ही अनुभव घेतला असेल, अगदी छोटी छोटी जन्माला आलेली मुलं असतात त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. खूप जास्त प्रदूषित वातावरणामध्ये ते जन्माला आले आणि तिथेच ते हळूहळू वाढायला लागले, तर त्या प्रदूषित हवेतला ऑक्सिजन त्यांना कमी कमी मिळायला लागतो. दम लागल्यासारखं, ते खेळू शकत नाहीत, फार फार पटापट बोलू शकत नाही, धावपळ करू शकत नाहीत, थोडेसे खेळले की थकून जातात, झोपतात, असे मरगळलेले असतात. कारण की शरीराला आवश्यक तेवढा ऑक्सिजनचा पुरवठाच होत नाही, आणि जी काही आजूबाजूला हवा आहे ती प्रदूषित आहे. त्याचा एकदम हायेस्ट त्रासदायक टप्पा आहे फुफ्फुसांचा कर्करोग, जे विषारी वायू आणि अशाच वातावरणामध्ये आपण राहत असू जिथे अशाच पद्धतीच्या वायूंची निर्मिती होत असते, त्याचा आपल्या शरीरावरती नक्की कुठला ना कुठला परिणाम होतो. आणि इतर श्वसनाचे रोग, बरेच रोग असतात. इथे खाज येणं किंवा दुखणं, घशाची खवखव, किंवा आपण जे काही बोलतो तर बोलताना सुद्धा इथे त्रास होणं, ह्या सगळ्या समस्या, नाकामध्ये इथे आतमध्ये जळजळ होणं, श्वास घेताना त्रास होणं, थकून जाणं, ह्या सगळ्या श्वसनविषयक तक्रारी असतात. तुमची श्वसनाची प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये अडथळे आले की हे प्रॉब्लेम येतातच. हृदय आणि रक्तवाहिन्यांसंदर्भातली हानी, बरोबरच आहे. हृदयविकाराचा झटका येणं, स्ट्रोक, हृदय रक्तवाहिन्यांमधला रोगाचा उच्च धोका. तुम्ही जी काही तुमची श्वसनाची संस्था आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला की तुमच्या हृदयावरती प्रॉब्लेम येणारच आहे. कारण हृदयाचं काम आहे पंपिंग करणं, रक्ताचं पंप करणं. पण त्या रक्तामध्ये ऑक्सिजन टाकण्याचं काम तुमची श्वसनाची व्यवस्था करते, म्हणजे तुमचे फुफ्फुसं करतात. पण तुम्हाला प्रदूषित हवेमुळे ऑक्सिजन कमी मिळाला, त्याची गरज तुमच्या हृदयातल्या स्नायूंना सुद्धा असते. तेच जे काम करणारे लोक कसे तरी काम करत असतील, कसेच्या कसे काम करत असतील, तर ते कसे काय बरं पूर्ण वेळ टिकतील? कधीतरी झटका येतो, स्ट्रोक येतो, हृदयाच्या किंवा इतर तक्रारी सुरू होतात आणि माणसाला अशाही प्रकारच्या हेल्थ प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागतं. पर्यावरणाची हानी होते ती वेगळीच. ओझोन स्तर आपल्याला माहिती आहे, आपल्या पृथ्वीच्या आजूबाजूला जे वातावरण आहे त्याला कव्हर करणारी जी छत्री आहे ती आहे ओझोन. ओझोन म्हणजे O3. ऑक्सिजन आपण म्हणतो ना, ऑक्सिजनला आपण लिहितो O2. O2चा मोठा भाऊ आहे O3. O3 म्हणजे ओझोन. या ओझोनमध्ये काय होतं, सूर्याची अतिनील किरणं जी असतात ती पृथ्वीवर पडतात, पण त्या ओझोनच्या छत्रीमुळे ती तिथे ऍब्झॉर्ब होतात आणि ती खाली येत नाहीत. मग त्या ओझोनच्या खाली आपल्याला सूर्याची ती किरणं येतात ज्याचा आपल्याला त्रास होत नाही. म्हणजेच पर्यावरणाच्या हानीबद्दल आता ओझोनचा हा जो थर आहे ह्याचा मुद्दा आपण समजून घेऊया. या ओझोनच्या थराला खड्डे पडतात. तुमच्या छत्रीला खड्डे पडले तर पावसाचं पाणी मध्ये येणारच ना. म्हणजेच काय होतं की ओझोनचा थर जिकडे 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 खराब झालाय तिथून ती सूर्याची अतिनील किरणं पृथ्वीवर येतात. तिथे राहणाऱ्या लोकांना मग सगळ्या प्रकारचे त्रास होऊ शकतात, कारण की ती अतिनील किरणं जी शरीरावरती नाही पडायला पाहिजे, पण ती पडली की मग त्याचे दुष्परिणाम हे होणारच. तिथल्या पर्यावरण त्याचे दुष्परिणाम होतातच. ग्रीन हाऊस इफेक्ट, पृथ्वीचं जे काही तापमान आहे ते तापमान मर्यादित न राहता ते वाढतं. जास्त प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड जर हवेमध्ये असेल तर तापमान वाढतं. त्याच्यामुळे होतं ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पूर्ण पृथ्वीच्या आजूबाजूला असलेल्या तापमानामध्ये वाढ. ग्लोब म्हणजे अर्थचा ग्लोब आपण म्हणतो ना, पृथ्वी गोल, त्याला ग्लोब म्हणतात. त्या ग्लोबचं वॉर्मिंग, सगळंच गरम होत आहे. असं गरम झालं तर काय होणार, समुद्रातल्या पाण्याची पातळी वाढेल आणि जिकडे जिकडे जमीन आहे ती सगळी पाण्याच्या खाली जाईल. म्हणजे सगळी पृथ्वी निळी दिसेल. जी निळी हिरवी दिसते ना ती पूर्ण निळा बॉल. का बरं? कारण की ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाणीच पाणी आहे, जमिनीचा सगळा भाग पाण्याखाली गेला तर ते होणारच आहे. मग नंतर ऍसिडचा पाऊस, म्हणजे आपण त्याला ऍसिड रेन म्हणतो. धुके आणि पर्यावरण आणि जैवविविधतेचा ऱ्हास हे सगळं वायू प्रदूषणामुळे होतं. आणि वायू प्रदूषण आपण नियंत्रणामध्ये आणू शकतो. त्याच्याकरता आपल्याला स्वतःच्या लेवलला ज्या गोष्टी करणं शक्य ते आपण केलं पाहिजे. आपण काय करू शकतो?
आपण सायकल वापरू शकतो, जवळपास जायचं असेल तर चालत जाऊ शकतो, बरोबर. म्हणजे जिकडे जिकडे प्रदूषण होऊ शकतं अशा गोष्टी आपण टाळायच्या. आपल्या लेवलला जे शक्य ते आपण करायचं. शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करायचा. स्वतःचीच गाडी घेऊन फिरायचं, पूर्ण एका गाडीमध्ये एकच माणूस बसून फिरायचं असं शक्यतो करायचं नाही जोपर्यंत गरज नसेल तर. आता मी तुम्हाला जे सांगितलं ना, ओझोन थराचा जो काही मुद्दा आहे तो काय आहे बघा. ओझोनचा थर पृथ्वीच्या भोवती बघा, हे वातावरण आहे आणि त्याच्या भोवती आहे ओझोनचा थर आहे. त्याच्यामध्ये होल पडलं आणि सूर्याची किरणं आली बघा, अतिनील किरणं पूर्ण पृथ्वीवरती आली. इकडे ही किरणं रोखली गेली होती आणि पृथ्वीवरती जी आली ती सामान्य किरणं होती. ह्यालाच म्हणतात ओझोन लेअर डिप्लेशन. म्हणजे काय, त्या ओझोनच्या लेअरला पडलेला खड्डा. ग्रीन हाऊस इफेक्ट, जसं मी तुम्हाला मगाशीच म्हणाले की ती संकल्पना काय आहे चित्रामध्ये बघा. हरित गृह परिणाम म्हणजेच काय, सूर्याची उष्णता जी पृथ्वीवरती येते ती अडकते इथे वातावरणामध्ये. पण ह्या वातावरणातल्या या वायूंमुळे काय होतं, ही उष्णता परतच जात नाही. म्हणजे पृथ्वीवर पडलेले जे काही सूर्याची किरण आहेत ज्याच्यामध्ये उष्णता आहे ती परावर्तित होतात. ती परावर्तित झालीच नाही तर इथल्या इथे अडकून राहतात, इथल्या इथे फिरत राहतात आणि इथलं जे काही तापमान आहे ते वाढत राहतं. म्हणजेच एकूण तापमानामध्ये वाढ. ठीक आहे. कारण काय, ऍब्झॉर्ब्स अँड री इमिट सम ऑफ द इन्फ्रारेड रेडिएशन. ज्या काही पडल्यात त्या तिथल्या तिथे किरणांची परावर्तित होण्याची क्रिया चालू राहते. मग आहे ती उष्णता वाढणारच आहे, बरोबर. मग आम्ल वर्षा बघा. आम्ल वर्षाबद्दल आपण जे बोललो त्याचं चित्रपट किती छान आहे बघा. ह्या काही इंडस्ट्रीमधनं काही कंपन्या आहेत बघा, इथून NO2 SO2 नावाचे गॅसेस बाहेर पडले. आता हे गेले पाण्यामध्ये आणि पावसाच्या पाण्याबरोबर HNO3 आणि H2SO4 हे 2 ऍसिड आहेत म्हणजे आम्ल आहेत, ते पडले जमिनीवर. आता हे असं पाणी इथल्या गवतावर पडलं, झाडांवर पडलं, माणसांवर पडलं, प्राण्यांवर पडलं, जमिनीवर पडलं, भिंतीवर पडलं, बिल्डिंगांवर पडलं, कुठेही पडलं तरी हानिकारकच आहे. कारण ते आम्ल आहे आणि आम्ल हे करोसिव्ह क्षरणकारी असतात. त्याच्यामुळे ते जिकडे पडतात तिकडे खराब करतात सगळं. म्हणजेच आपल्याला अशा ऍसिड रेन पासून वाचायचं असेल तर आपल्याला अशा पद्धतीचे गॅसेस हवेत जाऊ न द्यायला पाहिजे किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवायला, बरोबर. आता वायू प्रदूषणाचा वनस्पतींवर होणारा परिणाम. वनस्पतींची पानं बंद होतात, प्रकाश संश्लेषणाचा वेग बंद होतो, वाढ त्यांची कमी होते, पानं गळून पडतात, पिवळी पडतात, थोडक्यात त्यांची वाढ खुंटून जाते, बरोबर. आणि हे रोखणं कसं शक्य, अक्षय ऊर्जेचा वापर करा. चांगले दुसरे जे काही पर्याय आहेत ऊर्जेचे ते वापरा. वाहतूक सुधारा, इलेक्ट्रिक वाहनं वापरा, सार्वजनिक परिवहनाचा वापर करा किंवा कार पुलिंगचा वापर. कार पुलिंग म्हणजे 4-5 लोक एकाच ठिकाणी एकाच वेळ जाणार, आपण एकत्र जाऊया, आज तुझी गाडी परवा माझी गाडी, असं करून आपण आपलं काम करून घेऊ शकतो. उत्सर्जन नियंत्रणे लागू करा. ज्या ज्या काही कंपन्या आहेत किंवा ज्या ज्या काही औद्योगिक वसाहती आहेत तिथे आपण काय टाकतोय बाहेर हवेमधनं ते रेग्युलेट करण्याची, मॉनिटर करण्याची मशीन्स लावा की इतक्या इतक्या गॅसेसची आम्ही निर्मिती केली, इतक्या इतका गॅस आम्ही उत्सर्जित केला, तुमच्याकडे रेकॉर्ड पाहिजे, बरोबर. आणि त्याला फिल्टर करून सोडा. हवेमध्ये जे काही जाईल कमीत कमी थोडंफार तरी साफ सुधर स्वच्छ करून जाईल. शाश्वत शेती. शेतीमध्ये सुद्धा शक्य तितकी रासायनिक खतं न वापरता काय वापरायचे, ऑर्गॅनिक खतं. म्हणजेच काय, सेंद्रिय खतं त्यांचा वापर करायचा. त्याच्यामुळे आपली शेती जी असते ती अधिक परिणामकारक होते, अधिक सकस होते, मातीलाही हानी होत नाही आणि आपण जे काही खातो त्याच्यावरती केमिकल्स नसल्यामुळे ते आपल्या शरीरामध्येही चांगलं मिसळलं जातं. सार्वजनिक शिक्षण याच्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढणं. तुमच्या 8वीच्या पुस्तकामध्ये हा धडा का दिला असेल तुम्हाला? तुम्ही गाड्या चालवत नाही, तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत नाही, तुम्ही अक्षय ऊर्जेची वापर करण्याची कोणतीच भांडी तुमच्याकडे नाही, काहीच साधन सामग्री तुमच्याकडे नाही, तुम्ही स्वतः शेती पण करत नाही, तरी हा धडा तुम्हाला का दिला असेल? कारण की हा सार्वजनिक शिक्षणाचा भाग आहे. इयत्ता 8वी तुम्ही आता, तुम्हाला एवढी बुद्धी आहे की आजूबाजूला काय गोष्टी चालल्यात तुम्ही त्या बघाल, त्यांचा विचार कराल आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये त्यांचा कुठे वापर होतोय इथपर्यंत तुमच्या ज्ञानाचा तुम्ही वापर कराल, बरोबर. आजूबाजूला तुमच्या जितक्या गाड्या सुरू आहेत त्या गाड्यांमधल्या इलेक्ट्रिक गाड्या किती, हा साधा विचार तुमच्या डोक्यामध्ये 100% आला असेल तर तुम्ही रस्त्यावर गेला असाल, हिरव्या रंगाच्या नेमप्लेट किती आहेत, नंबर प्लेट किती आहेत आणि बाकी सगळ्या किती आहेत. आपण स्वतःच बघतो आणि आपल्याला फरक कळतो की अच्छा काही बदल होत आहेत. त्याचबरोबर तुम्ही अक्षय ऊर्जेचा वापर, पाण्याचा वापर म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याकरता त्याच्याकडे काही दुसऱ्या गोष्टींचा वापर, न्यूक्लिअर पॉवर स्टेशन, अशा अधिकच्या गोष्टी
माहिती असाव्या. तुम्ही त्या वापरणार आहात का स्वतःच? तुम्ही बनवणार आहात का स्वतःची स्वतः ऊर्जा? तुम्हाला स्वतःची कंपनी बनवायची असेल तर तुम्ही नक्की याचा विचार करू शकता. आणि म्हणून त्याची सुरुवात तुमच्या डोक्यात टाकण्याकरता हा धडा तुम्हाला दिलेला आहे. याच्या आधी पण तुम्हाला हे सगळं होतं आणि तुम्ही काय करू शकता हे पण ऑप्शन होते. पण आता तुम्हाला त्याच्याबद्दल जास्त विचार करणं शक्य आहे, कारण तुम्हाला आता सगळ्या गोष्टींमधली बेसिक माहिती आहे. 7वी पर्यंतचं आपल्याला प्राथमिक शिक्षण जे असेल त्याच्यामध्ये सगळ्या विषयांची सुरुवात झालेली आहे आपल्याला. हे सगळे विषय आपल्याला सुरुवातीला आलेत, हे सगळे मुद्दे आलेले आहेत, ह्या सगळ्या धड्यांची सुरुवात 7वी पर्यंत कधीच झालेली आहे. आता आपण त्याच्या पुढच्या टप्प्यावर आलोय. 8वी 9वी 10वी मध्ये आपण ह्या धड्यांचा थोड्या मोठ्या म्हणजे समजदार माणसासारखा विचार करू आणि त्याचा उपयोग आपल्या समाजामध्ये, आपल्या शिक्षणाचा वापर आपल्या जीवनामध्ये आपण कसा आणू शकतो याच्याकरता हे विज्ञान. बरोबर. पुढचा मुद्दा आहे जलप्रदूषण आणि कारणे. पण हे घेण्यापूर्वी मी तुम्हाला आता एक काम देणार आहे. काम असं आहे, तुम्हाला जलप्रदूषण म्हणजे काय हे तुम्ही लिहायचंय. मी माईक ऑन करायला सांगणार तुम्हाला आणि तुम्हाला विचारणार जलप्रदूषण म्हणजे काय आणि जलप्रदूषण कसं होतं. या 2 मुद्द्यांवरती 2-3 वाक्य तुम्ही लिहा. तुम्हाला मी 2 मिनिटं देणार याच्याकरता. मी काही बोलणार नाही. तुम्हाला तुमचं काम करण्याकरता वेळ दिला आहे. पुन्हा सांगते, प्रश्न 2 आहेत. जलप्रदूषण म्हणजे काय? तुमच्या डोक्यात काय येतं जलप्रदूषण म्हटल्यावरती? ते रोखण्याकरता तुम्ही काय कराल? या 2 गोष्टी तुम्ही लिहायच्या. प्रश्न कळला की नाही? कळला. मग काय उत्तर लिहिलं की नाही? सांगा सांगा सांगा. मी वाट बघते तुमच्या उत्तराची. तुम्हाला 1 मिनिट दिलाच होता मी विचार करायला. विचार केला असेल, काय लिहिलं असेल तर सांगा मला काय लिहिलंय ते. जलप्रदूषण म्हणजे काय? तुमच्या डोक्यात काय आलं जलप्रदूषण म्हटलं? माझ्या डोक्यात तर भरपूर गोष्टी आल्या. मी सांगेन तुम्हाला तुमचं ऐकल्यावर. खडकी गव्हर्नमेंट आश्रम स्कूल. मुलींनो, एकमेकींची चर्चा का करता तुम्ही? जलप्रदूषण म्हणजे काय तुम्हाला माहितीये का? अमोल पिसे सरांच्या वर्गातली मुलं एका रांगेत बसलेत मस्त. हिरव्या हिरव्या वर्गाच्या रंगाच्या वर्गामध्ये आहेत. काय रे जलप्रदूषण म्हणजे काय माहितीये की नाही तुम्हाला? बॉलचे गेम खेळतात, बॉल. पेपरचे बॉल बनवून खेळताय का? जलप्रदूषणाबद्दलची प्रश्नांची उत्तरं मला द्या. काय असतं जलप्रदूषण? नावातच अर्थ आहे. बघूया आपण किती आपलं डोकं चालवू शकतो. तुम्हाला विचार करायला पण वेळ दिला होता मी. पटकन उत्तर द्यायचं. तुम्हाला काय माहिती जलप्रदूषणाबद्दल? कोणालाच काहीच माहित नाही? सोनाली पाटील, माईक ऑन होता का? बोला. पाण्याचे प्रदूषण. हा, आपण म्हणजे त्याच्यामध्ये काय टाकतो आपण? कसं होतं पाण्याचं प्रदूषण? बरोबर सांगितलं. जेव्हा जेव्हा गणेश विसर्जन वगैरे करतात तेव्हा कचरा वगैरे टाकल्या जाते, फुलं, हार वगैरे पूजाचे सामान वगैरे टाकले जाते, तेव्हा जलप्रदूषण होते. अगदी जेव्हा बरोबर. गंद पाणी होऊन जातो. बरोबर. पाणी जेव्हा खराब होते तेव्हा. आपण गणपती विसर्जन केलं त्याच्यामध्ये खूप साऱ्या मूर्ती, पाण्यामध्ये न विरघळणाऱ्या मूर्ती किंवा पानं, प्लास्टिकचा कचरा, बरोबर, हे सगळं टाकलं जातं तेव्हा खराब होतं. बरोबर. अजून काय? वर्षभर गणेशोत्सव नसतो पण मग एरवी होत नाही का? जलप्रदूषण एरवी होत नाही का? होते. काय टाकतात त्याच्यामध्ये? कंपनीचा कचरा वगैरे टाकतात, लिक्विड वगैरे तिथे पाण्यामध्ये. कंपनीचा कचरा असेल. कोणत्या? बरोबर.
म्हणजे जलप्रदूषणामध्ये पाण्यामध्ये आता कचरा टाकतोय आपण. मगाशी आपण काय बोललो, हवेमध्ये कचरा केला आपण. जे काही वायू होते विनाकारण आपण निर्माण केलेले, जे प्रदूषित होते ते आता चांगल्या हवेमध्ये गेले, चांगल्या हवेला खराब करून टाकले. आता जलप्रदूषणामध्ये चांगलं पाणी खराब करण्याचा उद्योग करू आपण. हे कोण करतं? बाकी कुठले प्राणी करतात का प्रदूषण? विचार करा बरं. इतर कुठले प्राणी असं कुठलं वायू प्रदूषण, जलप्रदूषण, स्थल प्रदूषण करतात का? आपणच ते बुद्धिमान मानव आहोत, हे सगळीकडे प्रदूषण करत सुटलोय. आपण वायू खराब केला, आता आपण पाणी कसं कसं खराब करतो बघूया. आता पीपीटी लावते, आता मला तुम्ही लोक दिसत नाही. काय बोलायचं असेल तर माईक ऑन करा आणि मध्ये बोला, ठीक आहे? बघा, आता आपण बोलतोय जलप्रदूषणाबद्दल. काय असतं बरं जलप्रदूषण? बघा, जैविक प्रदूषण, शैवाल, जीवाणू, विषाणू, परजीवी इत्यादींमुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. आपल्या ह्या पाण्यामध्ये शेवाळ असतं बघा. शेवाळयुक्त पाणी पितो का आपण? शी, हिरवं हिरवं पाणी कोण पिईल? कोणीच नाही पिणार. कोणीच नाही पिणार. बरोबर, बघूनच भीती वाटते, ई असं पाणी कसं प्यायचं? जीवाणू, विषाणू, परजीवी म्हणजेच काय? त्याच्यामध्ये बारीक बारीक सूक्ष्मजीव असतात जे हानिकारक असतात. काय बोलताय रे? मग माईक बंद करा. माझ्याशी बोलायचं असेल तरच माईक ऑन करा, ठीक आहे? असे बारीक बारीक सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये असतील आणि ते पाणी तुम्हाला प्यायला दिलं तर कसं काय पिणार आपण? नाहीच पिणार, घाण पाणी येते. तर ह्या सगळ्यामुळे जैविक प्रदूषण होतं. म्हणजे आजार पसरणारे रोग, आजार पसरवणारे काय म्हणतात, आजार पसरवणारे किटाणू किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स, हे सगळे त्या पाण्यामध्ये असतात. त्याला आपण जैविक प्रदूषक म्हणतो. पाण्यामध्ये ते असतातच आणि ते पाणी खराब करतात. मग त्याच्यामुळे सगळे साथीचे रोग, खराब पाणी प्यायल्यामुळे होणारे सगळ्या प्रकारचे रोग, हे सगळे तिकडे येतात. अजैविक प्रदूषण, बारीक वाळू, धूळ, माती, मिठाचे अवक्षेपण, आर्सेनिक, कॅडमियम, शिसे, पारा यांची संयुग, किरणोत्सर्गी पदार्थांचे अंश, ह्या अजैविक प्रदूषकांमुळे सुद्धा आपलं पाणी खराब होतं. आता अजैविक प्रदूषक भरपूर काय काय लिस्ट आहे. जरा विचार करा की हे काय असेल. एक मिनिट. बर, पाहिलं का? तुम्हाला मी हे जे दाखवत होते त्याच्यामध्ये खूप मोठी लिस्ट आहे बघा. बारीक वाळू, धूळ, माती, मीठ, मिठाचा अवक्षेप म्हणजे खाली आलेलं मिठाचं खालच्या बाजूला जे जमा होतं ना घट्ट घट्ट, त्याला अवक्षेप म्हणतात. आर्सेनिक, कॅडमियम, शिस, पारा ही सगळीच्या सगळी काय आहेत? मूलद्रव्य आहेत. आणि त्यांची संयुग, त्यांच्याबरोबर किरणोत्सारी पदार्थांचे अंश. खूप साऱ्या देशांनी स्वतःला जेव्हा आधुनिकता किंवा आपण काय म्हणतो प्रगत देशांकडे जेव्हा वाटचाल सुरुवात केली, स्वतःला प्रगती पथावर नेलं, तेव्हा त्यांनी खूप सारे प्रयोग केले, खूप सारे रासायनिक प्रयोग केले, खूप साऱ्या किरणोत्सारी पदार्थांचा वापर करून नवीन नवीन गोष्टी करून बघितल्या. आता ह्या किरणोत्सारी पदार्थांचे जे काही अंश असतात ते पाण्यामध्ये असतात. आणि मग असा सगळा कचरा, त्या प्रयोगांमधला जो काही सगळा कचरा आहे तो कुठे टाकायचा? समुद्राजवळ, समुद्राच्या तळाशी टाकायचा. पण समजा माझा देश आणि त्याच्या आजूबाजूला असलेला समुद्र, इथे मला कचरा नाही करायचा, कारण मी तर प्रगत आहे, मी श्रीमंत आहे, सगळे मला बाकीचे लोक घाबरतात, म्हणजे बाकीचे देश. तर मी काय करेन? माझ्या देशातला सगळा कचरा एखाद्या गरीब देशामध्ये किंवा जिकडे जास्त गरज आहे किंवा ज्यांच्याकडे माझा बिझनेस मी असा देते की त्यांचं काम माझ्यावर वाचून अवलंबून आहे, म्हणजे ते दुसरीकडे जाऊ शकत नाही, त्यांचं काम करायला त्यांना माझ्याचकडे यावं लागेल, असे जे आपले मिंद झालेले देश असतात किंवा आपल्यावर अवलंबून असलेले, जे हळूहळू प्रगती करतायत, जे गरीब आहेत, तिथे दुसरेच प्रॉब्लेम आहेत, अशा देशांच्या समुद्र किनाऱ्याजवळ नेऊन टाकायचं. असं केलंय. त्याच्यामुळे काय होतं? किरणोत्सारी पदार्थांचे अंश हे पाण्यामध्ये काही काही देशांच्या जवळच्या समुद्रातल्या पाण्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत. तिथल्या लोकांना त्याचे वेगळे परिणाम भोगावे लागतात, कारण की ते किरणोत्सारी पदार्थ आहेत. पाण्यावाटे, अन्य कुठल्या मार्गावाटे जर तिथल्या लोकांच्या जीवनामध्ये त्यांचा समावेश झाला तर विचार करा ते किती डेंजरस आहे, बरोबर की नाही? आणि हे असं होतं, आणि म्हणूनच आपण निसर्गाचा चांगला विचारपूर्वक उपयोग करायला पाहिजे. सेंद्रिय प्रदूषक
हे आपण निर्माण केलेले प्रदूषक आहेत. तणनाशके, कीटकनाशके, खते, सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी इत्यादी. हे तुम्ही कितीही म्हणा की हे सेंद्रिय आहे, तरी पण ते प्रदूषकच आहेत ना. जी काही तणनाशक, कीटकनाशक, खतं आपण वापरतो ती कधी ना कधी पाण्यामधनं त्या मोठ्या जलस्रोतांमध्ये जातातच. औद्योगिक सांडपाणी, बरोबर. औद्योगिक आपल्या ज्या काही कंपन्या असतात, ज्या काही मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स असतात, त्याच्यामध्ये भरपूर क्लिनिंग बिनिंग, त्याच्यानंतर त्याचं ब्लिचिंग, अशा भरपूर प्रक्रिया होतात. त्यांचे इन्स्ट्रुमेंट्स क्लीन करण्याकरता सुद्धा भरपूर पाणी लागतं. साफसफाई करण्याकरता पाणी लागतं. एखादं तुमचं जर अन्न पदार्थ बनवणारं युनिट असेल तर तिथे तर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी लागतं. तुमचं आलेलं रॉ मटेरियल क्लीन करण्याकरता, प्रोसेसेसमध्ये मशिनरी क्लीन करण्याकरता, त्याचं पॅकेजिंग करण्याकरता, जमीन धुण्याकरता, बापरे किती पाणी लागतं. एवढं सगळं पाणी कुठेतरी वापरून तुम्ही बाहेर फेकताच की नाही. तर छोट्या गटारीमधनं किंवा मोठ्या पाईपमधनं किंवा कुठूनही ते सांडपाणी जेव्हा मुख्य पाण्याच्या स्रोतामध्ये जातं तेव्हा ते मोठा स्रोत खराब करतं. चित्र बघा ना इथे काय दिलं. खाली इथे पाण्याचा स्रोत आहे आणि इकडनं लांबून कुठून तरी या मागच्या कंपन्या आहेत ना त्यांचे ते पाणी घाणेरडे पाईपाचे स्रोत बघा, तिकडनं पाण्याचे स्रोत दिसतात. तिकडनं ते पाईप आलेत बाहेर आणि त्यातनं सगळं पाणी खाली पडतंय. घाण सगळी त्या पाण्यामध्ये आहे. पाण्याच्या आतमध्ये तुम्हाला हे हिरव्या हिरव्या रंगाचं रसायन दिसतंय का पसरलेलं. तिथे भरपूर काही प्लॅस्टिकचा कचरा उडतोय, पळतोय, इकडे तरंगतोय, इकडे तिकडे फिरतोय त्या पाण्याच्या पृष्ठभागावरती. आणि बरेच काही काय त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, म्हणजे हे सगळं खरं खरं दृश्य आहे की नाही. कुठल्या पण तुम्ही ठिकाणी फिरायला जा, समुद्र किनाऱ्यावर जा, स्पेशली मुंबई किंवा आपले फेमस जे काही समुद्र किनारे तुम्ही तिकडे जा. भारतातले लोक त्याकरता फारच म्हणजे प्रसिद्ध आहेत. जिकडे जातील तिकडे घाण कचरा करतील. ज्या ठिकाणी बसतात प्रवास करताना त्याच सीटच्या खाली चिप्सची पाकिटं, बिस्किटची पाकिटं, चॉकलेटचे तुकडे, बरोबर, कॅडबरी खाल्लं त्याचा कचरा, शेंगा खाल्लं त्याची टरफलं, जिकडे जातील तिथे घाण करतील आणि त्या घाणीतच बसतील. आणि त्यांना काहीही किंचितही लाज वाटणार नाही की आपण आपली जागा घाण केली, आपल्या नंतरच्या लोकांना घाण होईल, कसलाही विचार करायचा नाही. मला जे वाटतं वो मैंने किया, काय म्हणतात ते, क्योंकि मेरा मन है, बरोबर, असं काम करतात. सो त्याच्यामुळे काय होतं, स्वतःलाही त्रास आणि इतरांनाही त्रास. पण हा प्रॅक्टिसचा भाग आहे. म्हणजे हा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण कसं वागतो. आपल्या घरामध्ये असं करतो का आपण जिथे बसतो ती जागा स्वच्छ करतो. आपलं जे घरातलं पाणी असतं किंवा ज्या काही ड्रेनेजच्या पाईप्स असतात त्या आपण आपल्या घराच्या आजूबाजूला अशा मोकळ्या सोडतो का? नाही, आपण घडीत नाही राहत. पण तरी सुद्धा आपण इतर ज्या काही आपल्या सार्वजनिक मालमत्ता आहेत, सार्वजनिक जागा आहेत, तिथे मात्र घाण करताना विचार करत नाही. पण हा विचार आपणच करायला पाहिजे की तिथे आपणच जातो, आपल्यानंतर आपले कोणी नातेवाईक गेले, आपले मित्र मैत्रिणी गेले, आपले शिक्षक गेले किंवा कोणीही गेलं याच्याशी आपला काहीही संबंध नाही, तरी पण त्याला त्रास होऊ शकतो ना. आता हे असं पाणी बघा, कंपन्यांनी सोडलेलं घाण पाणी आहे. हे असं पाणी, त्याच्या आजूबाजूला असलेली बरीचशी जनावरं असतात. काय सगळे काय पाण्याच्या बाटल्या घेऊन फिरत नाही. कुत्री, मांजरी, बकऱ्या, शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हशी बघितलं का तुम्ही कधी गळ्यात पाण्याची बाटली घालून फिरताना? कुठलाच प्राणी स्वतःसाठी पाणी घेऊन फिरत नाही. ते पाण्याच्या स्रोताजवळ जातात, त्यांची तहान भागवतात. पण आपण काय केलंय, स्वतःची तहान भागवायला आपण पावसाचं पाणी जमा करून ठेवतो, डेगा भरतो, आपले टँक भरतो, रेन वॉटर हार्वेस्टिंग करतो, सगळे पाणी 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 जमा करतो. पण ह्या ज्या काही नैसर्गिक आपले जे काही स्रोत आहेत पाण्याचे, तिथे मात्र आपण प्रचंड घाण करतो. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तिथे सांडपाणी जातं. आणि औद्योगिक सांडपाणी, की कुठल्या गायी म्हशी धुतल्या असतील त्याचं पाणी, अशा अनेक प्रकारचा कचरा त्या पाण्यामध्ये आपोआप जातो आणि ते पाणी खराब होतं, ते प्रदूषित होतं. आता जलप्रदूषणाची कारणं काय आहेत? नैसर्गिक कारणं, मानवनिर्मित कारणं. आपण जर आता पद्धतशीर बघूया. सगळंच मनुष्य करतो का? खूप सारं मनुष्य करतो, पण काही भाग हा नैसर्गिक पद्धतीने सुद्धा होतो. उदाहरणार्थ बघा, जलीय तण आणि कुजणारे पदार्थ. आपल्या पाण्यामध्ये स्वतःच एक इकोसिस्टीम असते, परिसंस्था असते. तिथे काही हिरव्या रंगाचे कण असतात, ते वनस्पतींचं काम करतात. त्यांना अवलंबून छोटे अगदी छोटे हिरव्या रंगाचं अन्न खाणारे छोटे किडे पाण्यामध्ये असतात. त्यांना खाणारे थोडे मोठे, त्यांना खाणारे थोडे मोठे, करता करता तिथे स्वतःचीच एक इकोसिस्टीम तयार होते. जर अशा पाण्यामध्ये शेवाळ असेल, त्याच्यावर असलेले काही बारीक किडे असतील,
अशी स्वतंत्र एक इकोसिस्टीम तयार झाली. जोपर्यंत ते पाणी चांगलं आहे, तिथे ऑक्सिजन आहे किंवा ऊन नाहीये, तोपर्यंत ते चांगले चांगले जगतात. जसं ऊन वाढायला लागतं, पाणी कमी व्हायला लागतं, तर ते कुजायला लागतं, खराब व्हायला लागतं, सडून जातं. खूप साऱ्या ठिकाणी तर अशा डबक्यांमध्ये विचित्र घाणेरडा वास यायला लागतो, कारण तिथली आता कॅपॅसिटी संपली, तिथलं ऑक्सिजन संपलं, अन्न संपलं, सगळे मेले आणि त्यांच्या मेल्यामुळे आलेला कुजणारा वास हा त्या छोट्याशा डबक्यातली इकोसिस्टीम कशी बदलते ह्याचा दाखलाच असतो, बरोबर की नाही. आता जलीय तण आणि कुजणारे पदार्थ ह्याच्यामुळे काय होतं की आपल्या ह्या नैसर्गिक जे काही आपल्याकडे रिसोर्सेस असतात किंवा छोटे छोटे पाण्याचे स्रोत असतात, त्यातली ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि पाण्याची गुणवत्ता बदलते. ठीक आहे. आता गाळ म्हणजे काय, नदी वळवणे किंवा मातीची धूप, गाळ जमा होणे, ह्याच्यामध्ये काय होतं की गाळ जमा होतो. बघा, नदीचा प्रवाह एका ठिकाणून दुसरीकडे नदी प्रवाहित असते, उंचावरून खालच्या बाजूला पाण्याचा प्रवाह आपोआप येतो. पण खूपदा तुम्ही हे बघितलं असेल की खूप साऱ्या राज्यांमध्ये हे पाणी, ह्या नदीचं पाणी आमच्याकडे यायला पाहिजे, नाहीतर ते आमच्याकडे यायला पाहिजे, ही नदी आमच्या इकडून जायला पाहिजे, याच्याकरता भांडणं लागतात. आणि जेव्हा नदीचे प्रवाह आपण वळवतो तेव्हा जिथे अजिबातच पाणी नाही अशा ठिकाणी ऑब्व्हियसली पाण्याची गरज तर प्रत्येकाला आहे. नदीचं पाणी जेव्हा वळवतो आपण तेव्हा काय होतं, त्याच्यातला जो गाळ असतो, जी काही मृदा असते पाण्याबरोबर वाहून आलेली, ती कोणत्या तरी वेगळ्या मार्गावरती असते आणि दुसऱ्या बाजूला आता आपण प्रवाह बदलला, त्याच्यामुळे तिथलं जे काही स्ट्रक्चर होतं जमिनीच्या खालचं, ते सगळं आता आपल्याला बदलावं लागतं. मातीची धूप, गाळ जमा होण्याकरता ती हातभार लावते. नवीन ठिकाणी आता नवीन गाळ जमा होतो, म्हणजेच काय होतं, जलप्रदूषण होतं. सूक्ष्मजीव आणि एकपेशीय वनस्पती, सेंद्रिय पदार्थांचा क्षय आणि जास्त प्रमाणामध्ये शैवाल वाढ ह्याच्यामुळे पाणी प्रदूषित होतं. आपण मगाशीच बोललो की शेवाळयुक्त पाणी बघूनच कसं तरी वाटतं, ते पिण्याचा तर आपण विचारच करणार नाही, कारण की त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव असतात, एकपेशीय वनस्पती असतात, त्यांचं ते आता घर झालेलं असतं. पण ते पाणी प्रदूषित असतं, ते आपण पित नाही. नेमॅटोड्स, मातीचे नेमॅटोड पावसाच्या पाण्याद्वारे जलमार्गामध्ये वाहून जातात. मातीचे जे काही नेमॅटोड्स असतात ते पावसाच्या पाण्याबरोबर जलमार्गामध्ये वाहून जातात आणि त्याच्यामुळे जलप्रदूषण होतं. आता मानवनिर्मित कारणं काय, घरगुती सांडपाणी, आपल्या घरांमधलं, शहरांमधलं आणि छोट्या गल्ल्यांमधलं, सोसायट्यांमधलं हे सगळं जे पाणी असतं त्याला आपण सांडपाणी म्हणतो. हे शहरांमधून आणि प्रक्रिया न केलेल्या अशा किंवा केलेल्या अशा अनेक माध्यमांमधून मुख्य नद्यांमध्ये किंवा समुद्र असेल तर समुद्राच्या इकडे सुद्धा तलावांमध्ये सोडलं जातं. औद्योगिक सांडपाणी, रंगद्रव्ये, ब्लिचिंग एजंट आणि जड धातू ह्यांच्यासारखी रसायनं पाणी दूषित करतात. औद्योगिक सांडपाण्यामध्ये काय असतं, ज्या काही उद्योगधंद्यांची किंवा कंपन्या असतात किंवा ज्या काही इंडस्ट्रीज असतात त्याच्यामधून आलेल्या सांडपाण्यामध्ये रंगीत द्रव्य असतात, काहीतरी ब्लिचिंग केलेलं असतं, काहीतरी क्लिनिंग केलेलं असतं, त्याच्यामध्ये जड धातू सुद्धा असतात. या सगळ्या रसायनांमुळे काय होतं, आपलं पाणी हे प्रदूषित होतं. तेल गळती, तुम्हाला हे माहितीये की पाण्यामधनं खूप सारा व्यापार होतो. जनरली हा व्यापार बोटींमधनं होतो, मोठ्या मोठ्या जहाजांमधनं होतो. तर जेव्हा या जहाजांमधलं तेल किंवा त्याच्यामध्ये असलेलं पेट्रोल, डिझेल जे काही त्याच्यामधून वाहून नेलंय आपण, ते जर गळायला लागलं, म्हणजे त्या तेलाचा तवंग पाण्यावरती आला, तर तुम्ही वाहून नेता त्याच्यापेक्षा जास्त ते प्रदूषित करतं, कारण की त्याचा एक थरच्या थर पाण्यावरती जमा होतो, पाण्याच्या पृष्ठभागावरती. आणि मग काय होतं, खालचं जे काही पाणी आहे तिथपर्यंत वरचं ऑक्सिजन जातच नाही. खालच्या खालच्या वनस्पतींना ऑक्सिजन न मिळाल्यामुळे प्राण्यांना, म्हणजे ॲक्वेटिक प्राणी म्हणजे कोण आपण म्हणतो, जलचर प्राणी, जे त्या पृष्ठभागाच्या खाली आहेत, पाण्याच्या त्या तवंगाच्या पृष्ठभागाच्या खाली अडकलेल्या प्राण्यांना ऑक्सिजन मिळणं कमी होतं. असं करता करता तिथली जी काही सिस्टीम आहे ती गडबडून जाते. मग तिथे असलेले जे काही सजीव आहेत ते दुसरीकडे पलायन करतात, जिकडे जास्त ऑक्सिजन मिळेल अशा ठिकाणी पोहत पोहत पोहत. म्हणजे तेवढा सगळा पाण्याचा पृष्ठभाग हा वाया जातो आणि अशा पद्धतीने आपण ते प्रदूषित करतो, बरोबर. खते आणि कीटकनाशके, बघा, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम ह्यांची जी खतं आपण शेतामध्ये घालतो त्याच्यामुळे काय होतं, एक प्रकारे प्रदूषणच होतं. हे सगळेचे सगळे पाणी
किंवा जमीन धरून घेत नाही, त्यातलं अनावश्यक किंवा मातीला जे नको आहे, माती जे नाही घेऊ शकले असं सगळं पाण्याबरोबर वाहून जातं आणि शेवटी ते कुठं मुख्य प्रवाहामध्ये. बरोबर. आता इतर स्रोत, मानवी कचऱ्याची विल्हेवाट, कपडे धुणे, वनस्पतींचे साहित्य विघटित करणे, राखेची विल्हेवाट, औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून बाहेर पडणारे पाणी, या सगळ्या गोष्टी जलप्रदूषणामध्ये योगदान देतात. आता तरी खूप परिस्थिती बदललेली आहे, पण पूर्वी तर काही धार्मिक विधींसाठी सुद्धा पाण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कचरा केला जायचा. म्हणजे काही काही वेळेला तर मृतदेहही पाण्यामध्ये सोडून दिले जायचे की शुद्ध होतील, ते आपोआप त्यांना मोक्ष मिळेल, मुक्ती मिळेल. पण अशा पद्धतीने त्या पाण्याच्या स्रोतांचा विचार करायचा, नद्यांचा विचार करायचा, की ते किती भयंकर प्रदूषित झाले असतील. म्हणून अशा मोठ्या मोठ्या नद्यांना शुद्ध करण्याचे प्रकल्प देशपातळीवर केले जातात. कारण की त्याच्यामध्ये प्रदूषणच एवढं हॉरिबल एवढी वर्ष झालेलं आहे की त्याला क्लीन करणे काही सोपी साधी गोष्ट नाही. 2-3 दिवसाची, 2-3 महिन्याची, 2-3 वर्षाची, त्याच्याहूनही जास्त वेळ लागू शकतो. तरच आपले हे जे मुख्य जलप्रवाह आहेत ते स्वच्छ राहू शकतात. आता जलप्रदूषणाचे परिणाम, ह्याचे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतात? हेपेटायटिस, टायफॉइड, त्वचेचे रोग, अन्ननलिका यांच्यासारखे आजार, यकृत, किडनी, मेंदूचे आजार, हाडांमधली विकृती, उच्च रक्तदाब. थोडक्यात पाणी आपल्या शरीरामध्ये सगळीकडे पसरतं. जवळपास 70% पाणी आपल्या शरीरामध्ये, बरोबर आहे की नाही? त्या पाण्यामध्ये आपलं सगळं शरीर, रक्त, आतलं जे काही इतर जल आहे, इतर कंटेंट आहे, लिक्विड, आणि आपल्या प्रत्येक पेशी, ह्या सगळ्यांमध्ये पाणी थोड्या प्रमाणामध्ये आहेच आहे. पण जेव्हा आपण प्रदूषित पाणी घेतो, त्याचं सेवन करतो, त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावरती होतो. बरोबर. आता काय काय होऊ शकतं? तुमच्या प्रत्येक सिस्टीम मध्ये गडबड होईल तर पाणीच खराब असेल. सगळ्यात पहिल्यांदा खराब होतं ते पोट. जलप्रदूषणाचा परिणाम कुठे होतो? आपण पाणी जे पितो त्याचा परिणाम आपला आधी पहिल्यांदा पोटावरती होतो. तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचन संस्था गडबडते. एकदा पचन संस्था गडबडली की मग सगळं हळूहळू एक एक करत खराब व्हायला लागतं. बरोबर. आणि वारंवार तुम्ही तसंच खराब पाणी पित राहिलात तर तुमच्या शरीरावरती त्याचा परिणामच तसा होतो की हे असंच पाणी आहे आणि ह्याचा एक प्रकारे अशीच खराबी होत राहणार आहे. आपलं शरीर हे एक मशीन आहे. त्या मशीनला आपण जितकं चांगलं ठेवू तितकं ते चांगलं राहील. तुम्हाला माहीतही नाही तरी पण तुम्ही खराब पाणी पिताय. तुम्हाला लगेच त्याचे परिणाम दिसणार नाही, पण हळूहळू त्याचे असे परिणाम दिसतील की जे अगदी डीप रूटेड गेलेले आहेत, तुमच्या शरीरामध्ये खोलवर पसरलेले आहेत. ते तुम्हाला माहित नव्हतं कारण तुम्ही पाणी प्यायलात आणि वारंवार प्यायलात. पाणी म्हणा, हवा म्हणा, ह्या लगेच एका दिवसात परिणाम करतील अशा गोष्टी सहसा नसतात. त्या हळूहळू हळूहळू एक 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 घाणा घालतो ना आपण असा, तसे आपल्या शरीरावर परिणाम करतात. मग तुमच्या यकृतावर, किडनीवर, मेंदूवर सगळीकडे विकृती आणि त्याच्यामुळे होणारे प्रॉब्लेम हे तुम्हाला दिसायला लागतात. कारण की जलप्रदूषण हे वरती, जलप्रदूषण हे आपल्या त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो. बरोबर. परिसंस्थेवर होणारे परिणाम आणि वनस्पतींची वाढ. बघा ना, आपल्या आजूबाजूला परिसंस्थेमध्ये वनस्पती सुद्धा आहेत. वनस्पती जगण्याकरता पाण्यावर अवलंबून असतातच. जर ते पाणीच खराब असेल, दूषित असेल किंवा त्यात काही विषारी पदार्थ असतील तर विचार करा, ते सगळे त्या वनस्पतींमध्ये जाणार नाहीत का? त्या वनस्पतींची वाढ कशी काय होईल? बरोबर नाहीच होणार. वनस्पतींच्या प्रजातींचं नुकसान होतं, पाण्यामधल्या क्षारांचं प्रमाण वाढतं, विरघळलेल्या ऑक्सिजनची पातळी कमी होते, जलचर परिसंस्थेमध्ये व्यत्यय येतो. जलचरांची पण एक परिसंस्था आहे. छोट्या माशांना मोठे खातात, मोठ्यांना मोठे खातात, मोठ्यांना आणखी मोठे खातात, आणि सगळ्यात छोटे जे असतात ते ते काय म्हणतात त्याला, प्लवक म्हणतात, प्लॅंक्टॉन्स म्हणतात त्याला, ते खातात. तर ते खाऊन ती पूर्ण अन्न साखळी तयार असते. सगळ्यात मोठे मासे मेल्यानंतर पाण्यामध्ये विघटित होतात. तर ही जी परिसंस्था आहे ही आपोआप जी पाण्यातल्या पाण्यात चालू असते ते डिस्टर्ब होते. कारण की ह्या जलचरांना सुद्धा ते ज्या पाण्यामध्ये राहतात ते दूषित असेल, त्यांचा शरीरावर परिणाम होतो. उलट ते त्या पाण्यामध्येच राहतात, किती जास्त परिणाम होत असेल. आणि त्यांना खाणाऱ्या जलचरांचा आणि त्या जलचरांना खाणाऱ्या उभयचरांचा किंवा त्या जलचरांना खाणाऱ्या भूचरांचा, त्याच्यामध्येही समावेश होतोच ना. एका ठिकाणी झालेला प्रॉब्लेम पूर्ण इकोसिस्टीम मध्ये दिसायला लागतो. समुद्री पक्ष्यांवर पण प्रतिकूल परिणाम होतो. ह्याच पाण्याची वाफ होते आणि वर जाते. समुद्री पक्षी समुद्राच्या वरनं उडत असतात. त्यांना ह्या सगळ्या पाण्यावरूनच जायचं असतं. प्रदूषित पाणी असेल, त्यातनं काही विषारी
वाफा निघत असतील त्याचा परिणाम होणार नाही का समुद्री पक्ष्यांवर? होऊ शकतो. इतर परिणाम, निसर्गाच्या म्हणजे पाण्याच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांमध्ये बदल होतो. नैसर्गिक रंग, चव हे बदलतात. उपयुक्त जलचर नष्ट होतात. जमिनीची सुपीकता खराब होते, कारण की तुमचं पाणी खराब असेल तर ते पावसाच्या रूपाने तुमच्या जमिनीवर येईल. झालं, जमीन खराब झाली. पिकांमध्ये विषारी पदार्थ मिसळले जातात. पिकांमध्ये विषारी पदार्थ गेले की त्यांची वाढ कशी होणार? गेले ते कामात. अशा पद्धतीने जलप्रदूषणाचे परिणाम हे इतरही सजीवांवर होत असतात. तर जलप्रदूषण कसं रोखायचं? सांडपाण्याची प्रक्रिया. ज्या ज्या ठिकाणून सांडपाणी मुख्य प्रवाहामध्ये जातंय तिथे त्याच्यावर प्रक्रिया करायची. म्हणजे उदाहरणार्थ खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतात, अशा खूप बिल्डिंगांचा एरियाच असतो. त्या एरियामधनं बाहेर येणारं सगळं ड्रेनेजचं जे पाणी आहे जे मुख्य मार्गावरती जाऊन तिथून आता खाली आपल्या नदीमध्ये जमा होणार आहे समजा, तर त्या मोठ्या पाईपाच्या एक्झिटला म्हणजे तिकडनं ते खाली जाणार आहे तिथे त्याच्यावरती प्रक्रिया करणारं एखादं युनिट बसवतात, जेणेकरून जे काही खराब पाणी आहे त्याच्यावरती प्रोसेसिंग होतं आणि ते पाणी प्रोसेस केलेलं पुढे जातं आणि जे काही त्यातलं खराब आहे ते काढून घेतलं जातं, किंवा त्याच्यावरती काही रासायनिक अभिक्रिया करून त्याची इंटेन्सिटी कमी केली जाते. शाश्वत शेती म्हणजे सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेतीमध्ये आपण जी काही कीटकनाशक खत वापरतो ती निसर्गामधून आलेली असतात. भल्या थोड्या वेळ ती पाण्यामध्ये गेली की ती खराब करतात. उदाहरणार्थ तुम्ही शेण किंवा इतर पदार्थांचा वापर करून शेतीमध्ये काही खतं घातली, पावसाच्या पाण्याबरोबर ती वाहून गेली तर ते सगळंच्या सगळं सेंद्रिय पाणी जे आहे ते तुमच्या नदीमध्ये पोहोचून जाईल. पण शेवटी ते सेंद्रिय ते विघटित होतं आणि त्याच्यामुळे आपली माती आपलं पाणी हे दोघंही लवकर क्लीन होण्याची शक्यता तरी असते. शाश्वत शेती हा सगळ्यात चांगला पर्याय. केमिकलचा वापर करायचा नाही. जितका शक्य तितका आपण आपल्या रासायनिक अभिक्रियांपासून लांब जायचं आणि काय करायचं, सेंद्रिय पदार्थांचा वापर करायचा. वादळ पाणी व्यवस्थापन म्हणजे जे काही पाणी आपल्याकडे येतं, पावसाचं पाणी जे असतं त्या पाण्याचा आपण व्यवस्थित उपयोजना करून त्याचा सांभाळ केला पाहिजे. बघा, आपल्याकडे भारतासारख्या देशामध्ये जिकडे मान्सूनवर आधारित पाऊस असतो, वर्षभर पाणी मिळत नाही आपल्याला, दर 2 महिन्याला पाऊस पडतो अशी परिस्थिती नसते. वर्षभर वाट बघतो आपण तेव्हा कुठे पावसाळा येतो. आलेला पाऊसही 4 महिने पडेलच याची काहीच गॅरंटी नाही. मग आपल्याला काय केलं पाहिजे? जे काही पाऊस पाणी जे काही आपल्याकडे येतं वर्षभराचं एकदाच ते चांगलं साठवून ठेवायचं. त्याला जितकं शक्य तितकं कव्हर करून ठेवायचं. तुम्हाला शेततळे माहितीये का? शेततळे बघितलंय का तुम्ही कधी? मी बघितलं असणारच, हो की नाही? सांगा जरा मला, शेततळ्यामध्ये काय करतात? आहे का कोणी इकडे? शेततळे म्हणजे काय माहितीये का कुणाला? कुठे गेले सगळे? शेततळे हा शब्द ऐकलाय का तुम्ही? त्याच्यामध्ये काय होतं जरा सांगा बरं मला. मुद्दाम विचारते. तुमच्या आजूबाजूला शेती असेल किंवा तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला माहिती असेल म्हणून विचारते. नसेल तर मी सांगणारच आहे. बरं, शेततळ्यांबद्दल सगळ्यात शेवटी सांगते. आधी हा मुद्दा संपवून घेऊया आपण, म्हणजे मग मला स्लाइड बंद करता येईल, मग तुमच्याशी मला डायरेक्ट बोलता येईल. अच्छा, ह्याच्यामध्ये पावसाचं पाणी जमा करणं, फिल्टर करणं आणि त्याचा पुनर्वापर करणं ह्या गोष्टी येतात. घरगुती कचरा विल्हेवाट करणे. आपल्याकडे जो घरगुती कचरा असतो त्याच्यामध्ये काही रसायन असतात, काही औषधं असतात, तेल असतात, साबण असतात, बरोबर? आपण खूप साऱ्या गोष्टी आपल्या घरामध्ये साफसूफ करतो, धुतो आणि त्याच्यामधून अनेक प्रकारचा खराब पाण्याचा प्रवाह आपल्याच घरात तयार होतो. मग त्याचं आपण काय करतो? आपण जलप्रदूषण रोखतो का? विचार करायला लावण्यासारखी गोष्ट आहे. माझ्या घरामध्ये मी काय करते? माझ्या घरात ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा असे किचनमध्येच 2 डब्बे ठेवलेले. प्लास्टिकचा कचरा, चॉकलेटचे रॅपर किंवा आपण बिस्किट खातो त्याचं जे काही प्लास्टिकचं आहे ते प्लास्टिकच्या डब्यात जातं. पण आपला जो काही भाजीपाला असेल किंवा कांदे चिरले त्याचा कचरा आहे त्याचा डबा वेगळा असतो. म्हणजे ओला कचरा, सुका कचरा हे ऑलरेडी वेगवेगळे आहेत. पण पाण्याच्या कचऱ्याच्या बाबतीत असं होत नाही. सगळ्या प्रकारची भांडी एकत्र घासायला असतात. मग त्याच्यामध्ये काही तेलकट भांडी असतात, काही तुपकट असतात, काही भाज्या असतात, काही उरलेलं अन्न असतं, बरोबर? काही कणकेचे असतात. सांगायचा मुद्दा, अनेक प्रकारच्या पाण्याचे
खराब झालेले असे ते प्रवाह त्याच्यामध्ये जमा होतात. मग हे पाणी कुठे जातं? डायरेक्ट खाली किचन मधून खाली ड्रेनेजकडे जातं. ड्रेनेज कडून कुठे जातं? पुढे जे ग्रामपंचायतीचा मार्ग आहे, जिकडे सगळे एकत्र येतात ते तिकडे जातं. आपलं काम काय आहे? आपला जो कचरा आहे तो योग्य पद्धतीने तिथे पोहोचवणं. पण दुसरं जलप्रदूषण किंवा पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? आपल्याकडे असलेलं जे पाणी आहे, उदाहरणार्थ वॉशिंग मशीनचं पाणी, पहिलं पाणी तर साबणाचंच असतं ना, आपण साबण बिबण टाकून ते क्लीन करतो. ते पाणी ठेवून काही उपयोग नाही आपल्याला. दुसरं जे पाणी असतं मोस्टली सगळी माती माती असते, अशा पाण्याचा वापर आपण क्लिनिंग करता करू शकतो. कारण पाणी खूप फोर्सने येतं, ते गार्डन मध्ये टाकायला असेल किंवा आपल्या पायऱ्या धुण्याकरता असेल, अशा ठिकाणी आपण ते वापरू शकतो. आणि ते खराब पाणी कुठेतरी यूज करू शकतो मातीसारख्याच ठिकाणी. म्हणजेच आपण काय करतोय? प्रदूषण रोखण्याचा एक प्रकार करतोय. आणि हे सगळं सगळं पाणी पुन्हा त्याच ड्रेनेज मध्ये जाणार आहे, तिथे जाऊन ते पुन्हा भरणार आहे. त्याच्यापेक्षा ते खराब नाहीये, पण ते मातीयुक्त आहे. मग मातीयुक्त पाणी मातीच्या ठिकाणी, बरोबर ना? सार्वजनिक शिक्षण, पुन्हा एकदा हा मुद्दा आपल्याला का दिला? आपण शेती करत नाही, आपण सांडपाण्याची प्रक्रिया करत नाही, आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग पण करत नाही, घरगुती कचऱ्यामध्ये आपला काही संबंधच नाही, आपण फक्त कचरा करतो, त्याच्या पुढच्या गोष्टी आपण काही करत नाही, आपण तो आठवतो. पण आपल्याला या गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे. सार्वजनिक शिक्षण म्हणजे प्रत्येकाला या गोष्टीचं ज्ञान असावं की तुम्ही जलप्रदूषण रोखण्याकरता काय करू शकता. स्वतःचा कचरा कमीत कमी करणं, स्वतःचा कचरा योग्य ठिकाणी टाकणं, हेच त्याचं एकमेव सोल्युशन आहे. माती प्रदूषण हा नवा मुद्दा आहे, हा आपण पुढच्या वेळेला बोलूया. आता मी तुम्हाला सांगणार होते त्या ह्याच्याबद्दल, शेततळ्याबद्दल. तो मुद्दा सांगूया आणि आज थांबूया आपण. शेततळं म्हणजे जनरली ही एक खूप चांगली संकल्पना आहे. पावसाचं पाणी जमा करण्याकरता शेतांमध्ये ना असे खूप खोल खोल खड्डे करतात, खूप खोल खड्डे असतात. आणि त्या खड्ड्यांना असं प्लॅस्टिकने असं आतमधून प्लॅस्टिकचं कोटिंग करतात. पावसाचं पाणी सगळं त्याच्यामध्ये जमा होतं आणि ते सगळं जेवढा केवढा पाऊस झालाय ते शेततळ भरलं की त्याच्यावरती काय टाकतात माहितीये का? त्याच्या पृष्ठभागावरती रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या असतात ना, त्या वर सोडलेल्या असतात. त्याच्यामुळे काय होतं? त्या पाण्याचं बाष्पीभवन फार कमी होतं आणि ते पाणी भरपूर दिवस टिकतं, बरोबर? म्हणजे समुद्रात नाही, पावसाचं पाणी आपण जमा केलं, खाली जमिनीमध्ये मुरू नये म्हणून तिथे प्लास्टिक टाकलं. खूप खर्चिक आहे प्रकरण ते, असं मी ऐकलंय, मी पाहिलंय. आमच्या इथं आहे एक शेततळ, पण ते त्याचा खर्चाचा मला अंदाज नाही. पण माझ्या जितक्या ओळखीतल्या लोकांशी मी बोलले, ज्यांची शेती, त्यांनी सांगितलं की खर्चिक प्रकरण आहे. पण किती भारी आहे ना, पावसाचं पाणी जमा करायचं, ते वर्षभर वापरायचं. जवळपास पुढचे 5-6 महिने ते टिकेल एवढं पाणी आपल्याकडे जमा होतं. आणि बाकी तर मग आपल्याकडे शेतीमध्ये बोर असते, विहीर असते, अशा गोष्टी आपण नंतर त्या वापरू शकतो. तरी आपल्याकडे उन्हाळ्याचे 2 महिने जरा त्रासदायकच जातात. म्हणजे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा उष्णता, उन्हाळा, ह्या सगळ्या याच्यामध्ये पावसाच्या पाण्याची फार गरज असते. ती आपण चांगलं वापरलं तर आपलं बाकीचं काम सोपं होतं. सोनाली पाटील, तुमचं काय चाललंय मुलींनो तिकडे? आपण जे बोलतोय त्यातलं तुम्हाला काहीतरी कणभर तरी कळलंय का? आपला जो मुद्दा सुरू होता तो होता शेततळ्याचा. त्याच्याबद्दल तुम्ही काय 2 शब्द तरी ऐकलेत का? तर तुम्ही जे काही करताय ते आम्हाला इकडे कळतं आणि हे सगळं इथे रेकॉर्ड होतं. हा जो सगळा मुद्दा होता तुमच्या पुस्तकातला होता आणि त्याच्याबद्दल काहीतरी एक्स्ट्रा ऍडिशनल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न होता. बाकीच्या शाळेतल्या मुलांना हे कळलंय का? आपण आज जे काही बोललो तुम्हाला समजलं का? आपण आतापर्यंत वायू प्रदूषणाबद्दल बोललो, जलप्रदूषणाबद्दल बोललो. पुढच्या वेळेला आपण माती किंवा स्थायू प्रदूषण याच्याबद्दल बोलणार आहे. आणखी एक गोष्ट आहे, त्याला म्हणतो आपण ई कचरा. ई कचरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचरा. आपल्याला नको असलेल्या गोष्टी आपण फेकून देतो, जाळून टाकतो, पाण्यात सोडून देतो. पण ह्या सगळ्यामुळे जो काही प्रदूषणाचा ताण सगळ्या सिस्टीम वरती येतो, त्याचा परिणाम सगळीकडे होतो. जमिनीवर सुद्धा असा घन कचरा एकाच ठिकाणी जमा झालेला फार मोठा त्रासदायक मुद्दा झालेला आहे. तो आपण पुढच्या वेळेला बघूच. पण पाण्याचा आणि गणेशोत्सवाचा तुम्ही मगाशी जे सांगितलं ना, त्याचा आता रिसेंटच अनुभव आहे आपल्याला सगळ्यांना की गणेशोत्सव सुरू आहे. प्रत्येकाच्या घरातली निर्माल्य असतील किंवा नको असलेली फुलं, पानं पूजा करून झाल्यानंतर आपण विसर्जित करतो. त्याच्यामध्ये आपली श्रद्धा असते की हे पाण्यामध्ये विसर्जित केलं की हे आपोआप डिकम्पोज होईल, बरोबर? पण असा कचरा जो की पाण्याबरोबर विघटित होतो, तो पाण्यात टाकल्याने हरकत नाहीये. पण इतर कचऱ्याचं काय? त्याच्यामध्ये अशा भरपूर गोष्टी असतात ज्या विघटित होत नाहीत,
पण ते जातात कचऱ्याबरोबर. सो थोडंसं बघून लक्षपूर्वक आपण आपले सण उत्सव विचारपूर्वक साजरे करूया. आपल्या सण उत्सवांमध्ये आपल्याला निसर्गाची पूजा करायला शिकवले, निसर्गाची हानी नाही. बरोबर ना? थोडासा चांगला विचार करून गणेशोत्सव साजरा करूच शकतो आपण, करतोच आपण. आता तर खूप साऱ्या मंडळांमध्ये जितकं शक्य तितकं तुम्ही नॅचरल पद्धतीचं डेकोरेशन करा अशाच स्पर्धा असतात. पूर्वी थर्मोकॉलच्या गणपतीचं डेकोरेशन असायचं. थर्मोकॉलचे ते मंडप बनवा, हे करा ते करा, भरपूर काय काय करायचे. थर्मोकॉलचा कचरा पाण्यामध्ये इतके दिवस दिसायचा की पुढचा गणेशोत्सव येईपर्यंत कुठेतरी तुकडे पडलेलेच असायचे. नंतर थर्मोकॉल वापरावर बंदी आणली आणि मग तुम्ही जितका चांगला तितका वेगळा देखावा, काहीतरी चांगलं असं डेकोरेशन करा अशा स्पर्धा मुद्दाम निर्माण करायला लागले, ज्याच्यामुळे लोकांना निसर्गाबद्दलचा एक चांगला विचार करण्याचं प्रोत्साहन मिळालं. चला, आज आपण जलप्रदूषण संपवलंय. पुढच्या वेळेला आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ, मातीच्या प्रदूषणाबद्दल बोलू. आज आपण जे काही बोललो तुम्हाला समजलं असेल, काही शंका असेल तो विचारू शकता आणि धडा वाचायचा आणि पुढचा जो काही मुद्दा आहे आपला प्रदूषणाचा त्याचा जरा अभ्यास करायचा. हाच तुमचा होमवर्क आहे. चला बाय, भेटूया पुढच्या वेळेला. धन्यवाद. थँक्यू प्रेमा मॅम, थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो, बाय मुलींनो. Thank you, Deepika ma'am.